लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आपल्या सर्वांना ताबा मिळाला आणि आपण आपल्या यानुसार या ठिकाणी एकत्र आलो. आपण असेच कार्यक्रमात आल्याच्या नंतरच आपला परिचय होईल, संपर्क वाढेल आणि आपली चळवळ गतिमान होईल. म्हणून जास्त वेळ न घेता आपण वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन, कारण आम्हाला जाणीव आहे, मला पण कामाला जायचं आहे, तर आजच्या हा 69वा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने आज आपल्या देशातच नव्हे तर जिथपर्यंत हा धम्माचा विचार पोहोचला आहे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये हा कार्यक्रम होत आहे. आणि असाच कार्यक्रम आपल्या शिगो सोसायटी त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून की तथागत भगवान गौतम बुद्ध चक्रवर्ती सर्वाश्रमजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिरुवा अभिवादन कमी वेळात महान विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. साथियो, आजचा हा आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल, मी अगोदरही खुलासा केला की या ठिकाणी की आपल्याला ताबा मिळाला 1 ऑगस्टला आणि त्याच्यानंतर आपण की 23 मे 2024 पासून आपण बहुजन समाज परिवर्तन नावाचा संघ करून त्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम आपला 37वा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि ते कार्यक्रम काही जसा वेळ मिळेल तसा आपण व्हिडिओ बनवून समाजात जागृती निर्माण व्हावी. तर आज आपण 69वा धम्मचक्र परिवर्तन करत आहोत. तर आपल्यावर जी दिलेली जबाबदारी आहे, या जगामध्ये कोणत्याही माणसाला की मी दुःखी राहावं असं वाटत नाही. प्रत्येकाला माझा परिवार, माझं नातेवाईक सुखी असलं पाहिजे. पण सुखाचा मार्ग कुठं मिळेल तर एकमेव म्हणून बाबासाहेबांनी आपलं नातं धम्माशी जोडलेलं आहे. एवढा संघर्ष त्यांनी 13 ऑक्टोबर 1935ला एवढ्या ठिकाणी घोषणा केली होती की मी जरी हिंदू म्हणून जन्मलो पण मला हिंदू म्हणून मारणार नाही. आणि ती प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमी म्हणजे आजच्या या दिनी की 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी पूर्ण केली. आणि या करण्यासाठी तत्पूर्वी त्यांनी 21 वर्षीय सर्व धर्माचा अभ्यास केला. म्हणून आपण काळाची गरज आहे की त्यावेळेस बाबासाहेबांनी हा पण इशारा दिला होता की आपले मतभेद सोडून 1941ला सांगितलेलं आहे की आपण आपले मतभेद सोडून आपण एकत्र आलो पाहिजे. एक मतभेद जोपर्यंत आपण एकत्र सोडून येत नाही तोपर्यंत चळवळ गतिमान होत नाही. हे आजचं वास्तव हे कुणीही सत्य नाकारू शकत नाही. कदाचित आपण जर आपल्याला संदर्भ इतिहासाचा आपण जर बाबासाहेबांनी सांगितलं की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. 1 जानेवारी 1818चा इतिहास, त्या काळात ते लोक अज्ञानी होते पण त्या लोकांना शत्रूची आणि मित्राची ओळख होती म्हणून ते शत्रुसंघ लढून विजय संपादन केला. आज आपल्या घराघरामध्ये प्रत्येक माणूस शिकलेला आहे. माझा आपण समजून घ्या, माझा कोणाचाही मन किंवा भावना दुखण्याचा हेतू उद्देश अजिबात नाही. आपला उद्देश हा मानवाचा, समस्त मानवाचा, तो जगाचा कल्याणाचा विचार हा धम्माच्या माध्यमातून मिळत असतो. आणि म्हणून धम्म हा आपल्या आचरणामध्ये असला पाहिजे. आणि ती काळाची गरज की ज्या ज्या लोकांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्म स्वीकारला आणि ते स्वीकारल्यानंतर मग आपली जबाबदारी आहे की जे लोक ज्या अज्ञानामध्ये आहेत, अंधकारामध्ये आहेत, त्यांना वर आणण्याची, त्यांच्याकडे हा तथागत भगवान बुद्धाचा विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा. आताच आरव सरांनी सांगितलं किंवा सम्राट अशोकांनी त्यांची मुलगी संघमित्रा आणि महेंद्र मुलगा हा धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेत पाठवला. तसं मग आपण आपल्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपली ही चळवळ गतिमान करण्यासाठी, या देशातील प्रत्येक तळागाळापर्यंत ही चळवळ नेण्यासाठी, हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण समाजाला धम्म समजावून सांगितलं पाहिजे. म्हणून की ही शोकांतिका आणि म्हणून मला वाटतं की मराठीच्या शायरीच्या माध्यमातून ही शायरी लिहिली मी की अज्ञान मानवाला ज्ञानाची किंमत कळत नाही आणि बाबाजीचा संदेश दुपट्याला सन्मान मिळत नाही. गांधी आणि बाबाजीचा विचार कधी जोडलाच नाही. आणि प्रकाशजी पंडित म्हणे की बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकर अजून कळालेच नाही. जर बाबासाहेब आंबेडकर जर कळाले असते तर आज आपली चळवळ गतिमान झाली असती. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याच्या अगोदर सांगितलं 1944ला मद्रास चेन्नई या ठिकाणी जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनाल. कदाचित आपण जर त्यांनी दिलेली जी शिकवण आहे धम्माची, जे महामानवाची आचरणामध्ये आणली असती तर कदाचित आपण आज ही वेळ आलेली असते. बोलण्यासारखं भरपूर आहे पण
जास्त वेळ न घेता, कारण की एकच आपल्यासमोर मुद्दा महत्त्वाचा मानतो की तथागत भगवान बुद्धसुद्धा आपल्याला एक विचार करा तुम्ही संदर्भ आहे हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म, की बुद्धाला त्याग का करावा लागला. शाक्य आणि कोळी परिवार होता आणि यांच्यावरून पाणी घेण्यावरून वादविवाद व्हायचा. तो वाद इतक्या टोकाला भिडला युद्ध करण्याचे, म्हणजे हाना लढाईच्या ह्याच्यावर आले. पण शेवटी बुद्ध ते शाक्य संघाचे सदस्य होते आणि त्यांनी सांगितलं की हे काय सांगायचं सिद्धार्था आपल्याला लढावीच लागेल. पण बुद्धाला हे मान्य नव्हतं. बुद्ध तेव्हा बुद्ध झालेले नव्हते. त्यांनी सर्व संघाला सांगितलं की मला हा रक्तपात मानवाची हानी नको आहे. म्हणून त्यांनी त्यावर त्यांना शाक्य संघाने त्या जे प्रमुखांनी शिक्षा म्हणजे हे केलं, बहिष्कार केला. त्यांचा बहिष्कार केला. तर 3 शिक्षित तरतूद होती, एक तर बहिष्कार करण्याची किंवा वाळीत टाकण्याची किंवा संपत्ती जप्त करण्याची. तर सिद्धार्थांनी बुद्धांनी सांगितलं की तुम्ही यातली शिक्षा मी तुमचा तयार आहे, पण माझ्या कुटुंबाला बहिष्कृत करू नका, माझ्या संपत्ती जप्त करू नका, मी ग्रह त्याग करतो. आणि म्हणून या कारणामुळं भगवान बुद्ध यांनी त्याग केला. आणि आपल्याला त्यांनी बरेच लोक सांगतात की त्यांना एक म्हातारा माणूस दिसला, एक आजारी दिसला, पण असे काही कारण नव्हते. आणि ह्या कारणामुळं भगवान बुद्धाने त्याग केला की या जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, ते कारण आपण शोधलं पाहिजे. म्हणून बांधवांनो, वेळेच्या अभावी या ठिकाणी फक्त असं एवढं सांगेल मी कि अगर जिंदगी में रहना है तो इंसान को सुखी, अगर जिंदगी में रहना है इंसान को सुखी, सही रास्ता छोड़ा इसलिए जिंदगी में दिखते हैं दुखी. बुद्ध की बात मानोगे तो हर पल रहोगे सुखी, बुद्ध की बात मानोगे तो हर पल तो रहेंगे सुखी. और प्रकाश जी पंडित कहते हैं अगर बुद्ध के खिलाफ जाओगे तो उम्रभर रहोगे दुखी, उम्रभर रहोगे दुखी. जास्त वेळ न घेता आपण माझी शब्द ऐकून घेतले. आपण असंच एकत्र या, ही काळाची गरज आहे. जास्त बोलून मी या ठिकाणी सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय.